झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर. खारगे समितीच्या अहवालात 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस. पार्थ पवार यांना मात्र अभय. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव. जामिनासाठी तेजवानीकडून मुंबई हायकोर्टात अर्ज. 6 मार्चला होणार सुनावणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित. 26 फेब्रुवारीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स जळाल्यानं डिकोडिंगसाठी परदेशात पाठवण्याच्या हालचाली. 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाण्याची शक्यता. तर रोहित पवार खासगी संस्थेची मदत घेण्याच्या तयारीत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर परिस्थितीचा गैरफायदा घेत अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांची मनमानी. राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा. झी 24 तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. लोकभवनात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना मिळणार. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये गोंधळ. अमेय घोलेंच्या शिवसेना गटनेतेपदी निवडीच्या घोषणेवेळी गदारोळ. तृष्णा विश्वासराव किशोरी पेडणेकरांमध्ये झुंजली. दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांचं विधान. तर हिंमत असल्यास फोटो लावून दाखवा, भाजपचा इशारा. धुरंधरच्या शूटिंगवेळी मनपाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन झाल्याचा आरोप. दिग्दर्शक आदित्य धरचं प्रोडक्शन हाऊस ब्लॅकलिस्ट. मुंबई मनपाची मोठी कारवाई. सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षा आजपासून सुरू होणार. तब्बल 43 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा. आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा बदल. पालकांना 1 किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शाळा निवडण्याची मुभा. आजपासून 10 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार. कोकणवासियांसाठी खास शिमगा भेट. मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्यांची सोय. ठाणे एसटी विभाग अंतर्गत 8 आगारातून विशेष बस. रेल्वे गाड्या बसेसाठी आरक्षण होणार सुरू. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार.